गजा मारणे याच्यासोबत झालेली भेट हा केवळ अपघात आहे असं निलेश लंके यांनी म्हटलं। गजा मारणे याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। गजा मारणे सोबत झालेल्या भेटीवर निलेश लंके यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। तर ज्यांनी लोकसभेमध्ये मदत केली त्यांची भेट घेतली असावी असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावलाय। पवार नावाचे सहकारी होते, त्यांचं कॅन्सरच्या आजाराने त्यांचं निधन झालं। त्यांना मी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो। ती सांत्वनपर भेट झाल्यानंतर आमचा प्रवीण धनवे म्हणून आमचा एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे त्या भागातला, त्याच्या घरी आम्ही भेट घेऊन यावेळेस चाललो होतो। तर त्या मारणेंच्या घरासमोरून आम्ही जात असताना आम्हाला 4-6 लोकांनी थांबवलं, की थांबवल्यानंतर हात केल्यानंतर आम्ही थांबलो। त्यांनी चहा प्यायला चला, आम्हाला तोपर्यंत कोणाची काय पार्श्वभूमी मला तरी माहीत नव्हती। चहा प्यालो, माझा सत्कार केला। नंतर मला 1 तास 2 तासांनी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली, म्हणजे तो ॲक्सिडेंट होता, कळत न कळत ती चूक झाली। ज्यावेळेस पार्थ पवार गजा मारण्याच्या घरी गेले आणि त्यावर ज्यावेळेस तुम्ही राळ उठवली, त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी स्पष्टपणे कबुली दिली होती की जी चूक आहे ती चूक आहे, यापुढे ही चूक होणार नाही, अशी कबुली तुम्ही देणार आहात का? दुसरं, लंके साहेबांचं तिथे जाण्यामागचं कारण असं असू शकतं की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली, साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात। कदाचित आभार मानायला ते गेले असावेत। मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते हैं तो बदनाम होते हैं, लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती? टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं। आपलं जे आहे ते तुमच्या मीडिया समोर मांडलं ना, आता ते बोलले म्हणून आम्ही बोलायचं का? जे माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या समोर मांडलं, हे महत्वाचं आहे ना। मला जर त्या माणसाची ओळखच नाही तर लोकसभेची मदतीची काय हे? माझ्या अख्ख्या मतदारसंघात एक गुंड प्रवृत्तीचा माणूस माझ्या निवडणुकीत नव्हता। मी त्या गोष्टीला विरोध करणारा माणूस आहे। आधी जरा खुद के गिरिबान में झाक के देखो। तुमचा कोण माणूस गजा मारणे बरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी? त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली, लोकांना कसं धमकवलं, हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलो नाही। वेळ आली तर बोलून दाखवू, कोणाला दम दिला, कोणी दम दिला, कुठली गँग वापरली गेली, ते कोण भेटलं गजा मारण्याला निवडणुकीच्या आधी? जो शीशे के घर में रहा करते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते। जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही। निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे, त्यांना माहीत नव्हतं। त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल। जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला, आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती।